जिथे ते विद्यार्थी पालकांवर हे क्लासेसवाले असतील किंवा प्ले ग्रुप असतील किंवा कुठली स्कूल असेल हे अन्याय करणार असतील, दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणारच। आज जसा या प्ले ग्रुपला दणका दिला, भविष्यात असेच काही प्ले ग्रुपच्या काही तक्रारी आता आम्ही उद्यापासून सगळ्या प्ले ग्रुपची स्कूलची तपासणी करणारच आहोत का त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहेत का, ते जे शिक्षक त्यांच्याकडे जॉबला आहेत त्यांची मानसिक चाचणी केलेली आहे का, यांनी पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे का, याची तपासणी आम्ही उद्यापासून करणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणार एवढंच मी तुम्हाला सांगतो। काही दिवसापूर्वी या प्ले ग्रुपमध्ये एका 2.5 वर्षाच्या मुलाला अमानुषपणे एका टीचरने मारहाण केली होती। या प्ले ग्रुपचा जो ओनर आहे त्याला जेव्हा आम्ही प्रश्न विचारायला गेलो की बाबा हे काय चाललंय, तर त्याच्या इथे जे सीसीटीव्ही आहेत, ज्या प्रेमायसेसमध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण झाली त्या प्रेमायसेसमध्ये सीसीटीव्ही नाही आहे असं त्या ओनरचं म्हणणं होतं। मग त्या ओनरनी तो प्रेमायसेस विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासाठी ठेवला आहे का अशी आमची मागणी होती। आणि आमची पोलिसांना मागणी होती की जेवढी टीचर दोषी आहे तर जो 40-40, 50-50 हजार रुपये फीस घेतो तो ओनर सुद्धा तेवढाच दोषी आहे, कारण ओनरची जबाबदारी आहे की विद्यार्थ्याची सुरक्षा। कारण 2-2.5 वर्षाचा मुलगा त्याला मारहाण झाल्यानंतर तो घरी जाऊन बोलू शकत नाही की मला मारहाण झाली, तो सांगणार काय। परंतु अशा प्ले ग्रुपवरती निर्बंध आले पाहिजेत, त्यांच्यासाठी काहीतरी शासनाची नियमावली पाहिजे, शासनाचं यांच्यावर नियंत्रण पाहिजे। परंतु असं नियंत्रण नसल्यामुळे हे बिनधास्तपणे धंदा करतायत। यांनी धंदा करावा आमचा विरोध नाही, परंतु जर तुम्ही लहान मुलांवर अत्याचार करणार असाल तर अशा प्ले ग्रुपला धडा शिकवला पाहिजे, यासाठी आम्ही आज धडक दिली।